हॅलो गाईज, तर आज मी करणार आहे तुमच्यासाठी साधी आणि सोपी कमी वेळेत बनणारी चिकन बिर्याणी। तर चला पाहूयात आता मी बिर्याणी कशी बनवणार आहे। चला। तर चिकन बिर्याणी करायची म्हणजे तर चिकन पासून सुरुवात करावी लागणार ना। तर हे पहा, मी घेतले स्वच्छ असं चिकन धुवून घेतलं एका भाज्यामध्ये। त्यात मी टाकली हळद, लाल मिर्च, दही, थोडंसं मीठ, हे सगळं एकत्र करून मिक्स करणार आहे। ठीक आहे। तर हे पहा, याचा पण किती सुंदर असा लुक आलेला आहे। चिकन मी मस्त हे बोनलेस चिकन घेतलेत, हड्डी वगैरे घेतली नाहीये कारण की बिर्याणीमध्ये त्याची काही मजा येणार नाही। आणि वरतून थोडासा चिकन मसाला देखील टाकलेला आहे। आणि हे सगळं एकत्र करून त्याच्यावरती थोडीशी चव चांगली येण्यासाठी आपण एक लिंबू देखील पिळून टाकणार आहोत। तर मी एक नाही पिळत आहे, 2 लिंबू घेते कारण की आपली जरा बिर्याणीची क्वांटिटी जास्त आहे। ठीक आहे। तर हे सगळे मसाले टाकले, दही, हळद, लिंबू, या सगळ्याचा रस वगैरे टाकून हे सगळं मिश्रण एकत्रित करून घेणार। तर मी सर्वात आधी घेतलेलं आहे एक मोठं असं पातेलं। त्यात गॅसचा स्पीड कमी करून लो स्पीडवरती पातेल्यात टाकलेला आहे कांदा। तो कांदा मी उभा चिरलेला आहे, पातळ पातळ स्लाइस केलेले आहेत। हे पहा, मस्त असे बारीक बारीक स्लाइस केल्यात। त्यात मी 2-3 मिरच्या टाकल्या आहेत, जिरं टाकलंय, थोडंसं लवंग टाकली आहे आणि आपले जे खडा मसाला आहेत ते खडा मसाला टाकलेत आणि वरतून तेजपत्ता देखील टाकलाय। वरतून मी आता आलं लसूणची पेस्ट टाकते। तोपर्यंत इकडे मी थोडंसं तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून साईडला काढून ठेवलेलं आहे। आणि ते शेजारच्याच गॅसवरती गरम पाणी केलंय, त्यात तेल टाकलंय, थोडंसं जे आपले तांदूळ आहेत ते मी एक वाफेवरती शिजवून घेणार आहे। तोपर्यंत आता इथे मी मस्त असा कांदा परतत आहे। त्याच्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा, एकदम स्वच्छ बारीक धुवून बारीक कट केलेला। ठीक आहे। तर आता टोमॅटो पण मी मस्तपैकी एकजीव करून घेते। सो आता कांदा, टोमॅटो, जे काही आपले मसाले आहेत ते एकत्र करून मी आता परतते। ठीक आहे। हे पहा, मस्त असं त्यांना एक ब्राऊन कलर यायला लागलेला आहे। कांदाही मस्त ब्राउनिश भाजला गेलेला आहे, त्याच्यामुळे आपला मसाला जो आहे तो एक उत्कृष्ट असा टेस्ट देतो। ठीक आहे। त्यात थोडंसं मीठ देखील टाकायचं, सो जे आपलं जे आपण परततोय ते असं मस्त असं होऊन जातं ग्रेव्ही टाईप, आणि एक वेगळी अशी त्याला चव येऊन जाते। ठीक आहे। तर आता हे पहा, मी सगळं एकजीव केले। आता त्यात वरतून मी टाकते स्वच्छ धुतलेला आपला पुदिना। मसाल्यात तो खूप उत्कृष्ट अशी टेस्ट देतो। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आपल्याला, पण पहिला मी मस्तपैकी पुदिना थोडासा जो आहे तो मस्त वाफेवरती परतून घेते। तर हे पहा, मस्त असा लुक आलेला आहे आणि मला तर करतानाच एवढं मस्त वाटतंय, काय सांगू। आता मी हे पहा, वरतून कोथिंबीर ही टाकलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक बारीक कट करून टाकलेली आहे। ठीक आहे। तर आता आपण पुन्हा हे सगळं जे मिश्रण आहे ते परतून घेऊयात। ओके। तर हे पहा, आता मी वरतून टाकते आपला बिर्याणी मसाला आणि थोडासा घरचा मसाला देखील टाकते। थोडीशी जरा तिखट टेस्ट आवडते सगळ्यांना घरी, तर एक थोडी तडकेदार आणि एक तिखट बिर्याणी होऊन जाईल। ठीक आहे। तर आता हा मी मसाला टाकलाय, बिर्याणी मसाला आहे। आणि आता मी ते मस्तपैकी सगळे जे काही मिश्रण आहे, सगळे मसाले जे आहेत ते एकत्र करून घेते। तर आता त्या पद्धतीने हे सगळे मसाले मी टाकले आणि सगळं मिश्रण जे एकत्रित भाजूयात आपण। ठीक आहे। तर एक हे पहा, मस्त असा लुक येतोय आणि एक असं लालसर असं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे। तर हा आपला मसाला टेस्टी आणि एकदम लाजवाब। ठीक आहे। तशी बिर्याणी तर माझ्या आवडतीची आहे आणि मी नेहमी बनवते, पण आज मी पहिल्यांदा जरा जास्त क्वांटिटीमध्ये बिर्याणी बनवते। सो थोडीशी जरा घाबरत बनवते, पण जमेल मला। तर इथं मी साईडलाच मगाशीच चिकन आपलं हळद, मीठ, आपलं त्यात दही टाकलेलं आहे, मसाले टाकलेले आहेत, ते सगळं मॅरिनेट करायला ऑलरेडी मी 1 तास आधीच ठेवून दिलेलं होतं। ते आता मस्त मिश्रण झालंय आणि आता मी ते आपल्या मसाल्यामध्ये टाकते। ठीक आहे। सो आपण तेही आता पूर्ण मसाल्यामध्ये वाफेवरती शिजवून घेऊयात। सो मस्त असं त्याचाही टेस्ट होऊन जाईल। तर हे पहा, मस्त असं ते मॅरिनेट झालेलं आहे। त्यात मी सगळे मसाले वगैरे टाकून साईडला ठेवून दिलं होतं 1 तास मुरण्यासाठी। सो आता मस्त तेही डीप फ्राय करून घेऊयात आपण। आता मस्त मी हे परतून घेते, कारण की जेवढं आपण ते मस्तपैकी हलवू तसं ते त्याचा तो जो फ्लेवर आहे तो उतरत जातो मसाल्यांचा। ठीक आहे। तर हे पहा, मस्त असं चिकन दिसतंय आणि चिकन तर आपलं फेवरेटच आहे, तुम्हाला तर माहिती आहे। त्याच्यामुळे असं नवीन नवीन काहीतरी करायला मला तर खूप आवडतं। तर आज बिर्याणी केलेली आहे। आता पुढचा मेनू पण ठरवूयात, बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। बाकी आता हे सगळं मी मस्तपैकी असं फ्राय करून सगळे मसाले वगैरे एकत्र करून थोड्या वेळासाठी हे असंच ठेवून देते। ठीक आहे। हे पहा, मस्त असा लुक आलाय, छान वाटतंय। आणि शेजारी तुम्ही मगाशी पाहिलं होतं की मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल आणि आपले मसाले, खडे मसाले टाकून गरम करायला ठेवलं होतं। सो आता मी ते जे धुवून तांदूळ ठेवले होते
ती याच्यात टाकून देते आणि एक 10 मिनटं पण नाही, एक थोड्याशा वेळामध्येच ते तांदूळ जे आहे ते सगळे वाफेवरती शिजवून घेते. कारण की आपल्याला हलके फुलके तांदूळ हवे आहेत, एकदम भात नाही हवा आहे जो चिकट चिकट होईल बिर्याणीसाठी. ठीक आहे, तर मी फक्त ते वाफेवरती शिजवून घेणार आहे. 1-2 उकळी आल्यानंतर मी ते सगळे काढून घेणार आहेत तांदूळ. ठीक आहे, तर आता मी हे सगळे तांदूळ टाकते. टाकता भाजले मला, पण ठीक आहे. तर आता मी हे सगळे तांदूळ टाकले आणि थोडा वेळ त्याला वेळ देते. सो 2-3 उकळी आल्यानंतर मी ते तांदूळ काढून घेणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत तिकडे पहा आपलं चिकन पण मस्त वाफ देतंय आणि मस्त दिसतंय. आता मी ते तांदूळ काढून घेतले आणि चाळणीच्या सहाय्याने ते सगळं त्यातलं पाणी काढून घेते. ठीक आहे, जेणेकरून आपलं जे तांदूळ आहे, जो आपला राईस असणार आहे, तो चिकट नको व्हायला, सॉफ्ट राहायला पाहिजे आणि सुटसुटा राहायला पाहिजे. ठीक आहे, तर आता मी हे चाळणीच्या सहाय्याने त्यातलं सगळं पाणी काढून ठेवलंय आणि ते साईडला थोडा वेळ ठेवून देते. नंतर आपल्याला हे सगळं त्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे. तर हे पहा आता मी मस्तपैकी सगळं हे पातेल्यात टाकते. खाली सगळा आपला मसाला ऑलरेडी शिजलेला आहे, चिकन शिजलेलं आहे, मी ते ऑलरेडी पाहिलं होतं. आणि आता त्यानंतर मी हे सगळे तांदूळ वरती टाकून देते. सो हे तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यानंतर थोडासा त्यांना वेळ दिला की ते वाफेवरती, आता ते थोडेसे कच्चे आहेत पण ते वाफेवरती नंतर शिजून जातात. ठीक आहे, तर हे पहा मी मस्त असे खूप प्रमाणात क्वांटिटीत आज बिर्याणी करते, फर्स्ट टाइम करते. आवडेल नक्की सगळ्यांना, पण ठीक आहे बघूयात. ठीक आहे, तर हे सगळे मी तांदूळ मस्तपैकी त्या पातेल्यामध्ये ठेवून दिले आणि झाकण ठेवून दिलं वाफेवरती शिजवायला. आणि फायनली आता तो वेळ आलाय म्हणजे की आपली बिर्याणी उघडण्याचा. तर हे पहा काय लाजवाब बिर्याणी झाली आहे, बघूनच मन खुश झालंय. घरचे डायरेक्ट शॉक की बाबा आपली पोरगी एवढी चांगली बिर्याणी बनवू शकते, पण मी बनवलेली आहे. तर हे पहा मस्त आता लुक झालाय आणि आता मी सगळ्यांना बिर्याणी वाढणार आहे. पण बिर्याणी बघून घरचे म्हणतात तुला जमलीच कस काय, ते शॉक आहेत. तर आपली व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.